या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग धरण किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबनातील तू परी. श्वासात संगीत भासत, डोळ्यात श्रावण हासत, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिनी. तुला जरी तू बावरी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी. अनुरागिनी, अनुरागिनी ग परी, अनुरागिनी, अनुरागिनी. मला अनुपमाबद्दल सुद्धा काही सांगायचंय. बघ, गोष्ट अशी आहे की ती खूपच अपॉर्च्युनिस्ट मुलगी आहे आणि ती तुझा वापर करते. आणि तू मी सुद्धा. असं काय घडलं की तुम्ही लोकांनी मला सुद्धा नाही सांगितलं? ते मालिनीने रोशनला लग्नासाठी नकार दिलाय. आज सगळ्या जगासमोर मी ऐलान करतो की मी तुझ्यासोबत खूप 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 प्रेम करतो. या समुद्रात जेवढं पाणी आहे ना, त्याही पेक्षा जास्त. मालिनी, या काही साड्या आहेत, ठेव. मी आईसाठी घेतल्या होत्या, त्यांना दे. ताई, मी विचार करते रांचीला पोहोचल्यावर बाबांसाठी तिथूनच काहीतरी घेऊन टाकेन. गेल्या काही महिन्यांपासून बाबांनी स्वतःसाठी काही घेतलंच नाही. अगं, मी सुद्धा हाच विचार करत होते. हे घे, काही पैसे ठेव आणि बाबांसाठी एखादा खादीचा कुर्ता घे. आणि हो, 2 स्वेटर्स पण घे. हिवाळा चालू झाला असेल ना. हे घे. ठीक आहे. तू पॅकिंग फिनिश कर, तोपर्यंत मी काम संपवून येते. हं? मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. ताई, रोशनबद्दल बोलायचं. मला माहिती आहे की तू रोशनला नकार दिलास. मी काही चुकीचं केलं का ताई? नाही, तू काहीच चुकीचं नाही केलंयस. पण मालिनी, जर आपण नेहमीच आईबाबांच्या अपेक्षेला तोडत राहिलो तर त्यांना खूप दुःख होईल. मला माहिती आहे ताई, आई बाबांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल. पण तू माझ्यावर विश्वास ठेव ताई, मी लवकरच लग्न करेन. खरंच. तर काय तू कोणी मुलगा पसंत केला? नाही नाही नाही, असं काही नाहीये ग ताई. फक्त मला आई आणि बाबांना आता आणखी दुःखी नाही करायचं. अगं, पण आई बाबांच्या खुशी करता असं काही पाऊल नको उचलूस ज्याने तुझ्या जीवनात अजून अडचणी निर्माण होतील. समजलीस? मी असं काहीच नाही करणार ताई.
ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही संकट येतील. आणि जर असं काही झालं तरी मी धैर्याने त्याचा सामना करेन. इतक्या दिवसापासून मी तुझ्यासोबत आहे. मी खूप काही शिकले तुझ्याकडून. माझं मन म्हणतंय की जो पण तुला कोणी भेटेल ना, तो तुझी खूप काळजी घेईल. गुड मॉर्निंग सर. क्या नाम है आपका? नरेश बंसल सर. बंसल जी, अगर आप गुड मॉर्निंग के बदले मुझे जय हिंद करके ग्रीट करेंगे तो ज़्यादा खुशी होगी. सॉरी सर, आई मीन जय हिंद सर. आणि सिद्धिराजाची कृपा आहे तुझ्यावर. तुला असं काहीच सहन नाही करावं लागणार जे मला सहन करावं लागेल. ताई, तुझ्यात तर खूपच हिंमत आहे गं. ज्या प्रकारे तू तुझ्या नात्यांना जपून ठेवलंस. इनफॅक्ट तू तर नात्यांमध्ये एक नवीन प्राण टाकलास. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करता येईल. अगं काय बोलतीयेस? आणि माफी कशासाठी? अगं तुझ्यासारखी बहीण देव बनवतोय कुठे आता? मी खूप नशीबवान आहे जी मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. पण मालिनी, मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाबांच्या गोष्टीचा थोडा तरी मान ठेव. आणि एक मुलगी जर वेळेवर तिचं घर वसवते तर तिच्या यशाचे मार्ग आणखी सोपे होतात. मी जी चूक केली आहे ना, ती मी परत नाही होऊ देणार. या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ही खात्री सुद्धा की जेव्हा पण तुला कोणी भेटेल ना, कुणी अलबेलाच भेटेल. अरे तुम्ही सगळे उभे का? प्लीज बसा. आणि तसं पण आता आपण ऑफिसमध्ये नाही आहोत, त्यामुळे तुम्ही आमचे गेस्ट आहात. प्लीज सीट. ॲक्च्युली मी तुम्हाला इथे यासाठी बोलावलं आहे की एक पेंडिंग काम आहे, त्याला लवकरात लवकर संपवायचं आहे. ही फाईल आहे, ही तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करा. यामध्ये खूप सारे असे सोशल कॉजेस आहेत ज्यावर इनिशिएटिव्ह घेणं खूप आवश्यक आहे. पण सर, आम्ही ऐकलंय की तुम्ही सुट्टी घेऊन बाहेर जाणार आहात. हो, मागील 5 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. किंवा असं समजा की मागील 20 वर्षांपासून मी त्यांना नाही भेटू शकलो ज्यांना खऱ्या अर्थाने आपण आपलं मानतो. एनिवेज, सर, तुम्ही आमच्यापैकी कोणाला आपलं समजता हे तर आमच्यापैकी कोणालाही माहित नाही. पण तुमच्यामध्ये एक खास गोष्ट आहे सर. तुम्ही क्षणातच सर्वांना आपलंसं करून टाकता. सॅवी, बघ, गोष्ट अशी आहे की अगं सॅवी सॅवी सॅवी
हॅलो. काय आहे? बघ सॅवी, मला तुझ्याशी काही बोलायचंय. काय? सॅवी, आता तर मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की ही गोष्ट फोनवर नाही होऊ शकत. ठीक आहे. सॅवी, सॅवी, मी खूप हिंमत सोडून आलोय सॅवी. तुझ्याशी बोलणं खूपच आवश्यक आहे. बोल. आणि सगळं माहीत झाल्यानंतर तू माझा जितका रागराग करतेस ना, त्याहूनही जास्त रागराग करशील माझा. पण आता कोण काय विचार करते त्याबद्दल मला जराही विचार नाही करायचा. तुला म्हणायचे तरी काय? हे बघ, मागील काही दिवसात तुझ्या आयुष्यात जी काही संकटं आली, जेवढं काही वाईट झालं, ते सगळं माझ्यामुळेच झालं. बघा आता सॅवी, माझ्या विरुद्ध जाऊन सुद्धा मला काही हानी नाही पोहोचवू शकत. दॅट आय एम व्हेरी शुअर. तुला ती काहीच नुकसान नाही पोहोचवणार झुनूक. ती मला नुकसान पोहोचवतीये, कारण ती देवच्या जवळ येत चालली. ओके, दॅट्स ग्रेट. इनफॅक्ट हाच तर आपला प्लॅन होता. म्हणजे इन एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. याच सिद्धांतावर मी सॅवीला उकसवू लागलो. तू सगळं तुझ्या हिशोबाने बरोबरच केलंस. फक्त सॅवीच्या हृदयाने मला दगा दिला. मला काही कळलं नाही. तू फक्त देव आणि सॅवीला सगळ्यांच्या समोर आणायचा प्रयत्न कर. बाकी सगळं तू माझ्यावर सोड. हे 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 काय करता तुम्ही? मिस्टर देव, आशा ग्रुप ऑफ कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटच्या हातात एका मॉडेलचा हात. आम्हाला काही कळू शकेल का की तुम्ही यांच्यावर एवढी मेहरबानी का करताय? तुम्ही माझा मार्ग मोकळा करा. आम्ही तुमचा मार्ग सोडू, पण आधी तुम्ही सॅवीच्या नात्याचा खुलासा करा मिस्टर देव. जर मला असं वाटलं तर मी तुला या कॉलनीतून धक्के मारून बाहेर काढू शकतो, तुझी बेइज्जती करू शकतो. पण नाही, मी तुला 7 दिवसांचा अवधी देतो. 7 दिवसांच्या आत तुझं सामान उचल आणि गेट आउट. जसं आज मी तुला हे घर रिकामं करायला लावलंय ना सॅवी, अगदी त्याचप्रमाणे देवच्या मनातून सुद्धा मी तुला काढून टाकेन. बघ, गोष्ट अशी आहे की नॅन्सी तुझा कोणत्याही परिस्थितीत वापर करायला बघत होती. आणि तिने माझा वापर केला आणि मी अनुपमाचा. देवचा इंटेलिजन्स यावेळी काहीच कामी नाही येणार. तू फक्त सॅवीला कामाच्या प्रोजेक्टसाठी दुबईला पाठवून दे. देव काय विचार करतोय, काय विचार करू शकेल, त्याची पूर्ण माहिती मला आहे. तू फक्त सॅवीला त्याच्या आयुष्यातून काढून टाक. आता तू तिच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहेस जी तिच्या खराब वेळेतही त्याची साथ देतेस. तर तुझी गोष्ट तर कधीच नाही टाळणार. म्हणूनच आपल्या गोष्टींचा मार्ग बदल, बोलण्याची पद्धत बदलून टाक. हो, पण हा वापर होण्यात आणि वापर करण्यात मला खूप सारे पैसे मिळू लागले. हे 5 लाख रुपये. विचार करण्यासाठी. विचार कर की काय करायचं. पण नंतर पुढे गेल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की मी माणूस तर पैशापुरताही नाहीये.
आणखी एक गोष्ट. देवची जी गोष्ट तुझ्या मनाला लागली होती ना, ती देवकडून आम्ही करायला लावली होती. मी आता तुम्हाला एक SMS पाठवेन. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला ते सगळे SMS सॅवीच्या मोबाईलने देवला पाठवायचे. मी हा प्लॅन एक्झिक्यूट करते. तुम्ही मला फक्त ते SMS पाठवा. तुमचं काम झालंय मॅडम. आता बस SMS टाईप करा. हा SMS नाही जुनो, तर सॅवीच्या प्रेमाचा सुसाईड नोट असणार आहे. मला थोड्या वेळासाठी तुझा फोन हवा होता. काही कॉल्स करायचे. ओके, हा घे. बट माझा कोणता कॉल आला तर मला लगेच फोन परत करा. हा काय तुझं शहाणपण चाललंय साबी? मला तुझा आधार बनवणं सोडून दे. तू तुझं आयुष्य जग आणि मला माझं आयुष्य जगू दे. आणि हो, यापुढे मला कॉल करण्याची काही गरज नाहीये. हे बघ सॅवी, फक्त माझा एक सल्ला लक्षात घे तू. जर तुला जरा सुद्धा वाटलं ना की देव तुला इग्नोर करतोय किंवा तो या रिलेशनशिपसाठी अजिबातच क्लिअर नाहीये, तर प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम. आमच्या कंपनीकडे तुझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नॅन्सी आणि अनुपमाने तुझ्या प्रेमाच्या विरोधात एक डाव खेळला होता. माझा वापर करून. सॅवी कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करण्यासाठी अगदी तयार झाली आहे. क्या बात है, फॅन्टास्टिक न्यूज. तुम्ही फक्त आमची दुबईला जाण्याची तयारी करा. अरे समजा तुमचं काम झालंच. तुम्ही बस पॅकिंग सुरू करा. आज संध्याकाळपर्यंत तिकीट तुमच्या घरी पोहोचून जाते. घ्या मॅडम, तुमचं हे काम सुद्धा झालं. आता देव तुमच्या ताब्यात आणि सॅवी माझ्या. सॅवी, काय झालं? ऐक ना, देवने काय म्हटलं का? सॅवी प्लीज सांग ना, काय झालं? हे बघ सॅवी, डोंट स्पॉइल युअर लाईफ. जे पण झालं ते सगळं विसरून जा. हा घे फोन आणि डिलीट कर देवचा नंबर. मला कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहायचंय. कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाही. तू प्लीज कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन ये. मला आत्ताच साईन करायचंय. प्लीज आत्ताच घेऊन ये. मी खूप चुकीचा वागलोय सॅवी, मला माहिती आहे. तुला जे काही बोलायचं होतं ते बोललास. आता तू जाऊ शकतोस. सॅवी, सॅवी मला माहिती आहे मी जे काही केलं ते ते जराही क्षम्य नाहीये. पण जर जमलं तर मला क्षमा कर. मी यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यासाठी तयार आहे. सॅवी,
जीवनात जेव्हाही माझी गरज पडेल ना तुला, मी तुझ्या आसपासच भेटेन. भले तुझ्या आयुष्यात माझं काही स्थान नसावं, पण मला तुझी नेहमीच काळजी राहील. आसान नहीं है इश्क यहाँ, आसान नहीं है इश्क यहाँ. टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ. ये और बात है कि चल पड़े एक राह पर. ये और बात है कि चल पड़े एक राह पर. मुमकिन नहीं मगर के मंजिल मिले उसी राह पर. मुमकिन नहीं मगर के मंजिल मिले उसी राह पर. आसान नहीं है इश्क यहाँ, आसान नहीं है इश्क यहाँ. टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ. मी तर बस तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की बाबांना एअरपोर्टला सोडण्यासाठी मी जाते. मला पण तुमच्यासोबत यायला जमलं असतं तर. जर सोबत जाऊ नाही शकत तर येऊ तर शकतो ना. जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला ऑफिसमधून पिकअप करू. आयडिया तर चांगली आहे, पण आज या बाबतीत माझं नशीब ना थोडंसं खराब आहे. का? काय झालं?